सुमित टॉस जिंकलाय, निर्णय तुझा. आम्ही फिल्डिंग करणार. शांतिरत्न डोंबिवली म्हणजेच विनोदत्ता पाटील, अनंत पाटील यांनी बांधलेला संघ किंवा यांनी प्रस्तुत केलेला संघ आणि नेहमीच या संघाच्या माध्यमातून किंवा या जेव्हा संघामध्ये जेव्हा खेळाडू करतात त्यांनी 100% देण्याचा प्रयत्न केला आहे. तुला कसं वाटतं की तुझ्यावर जो विश्वास दाखवला संघ मालकांनी तो विश्वास सार्थ ठरवला तुझ्या सर्व खेळाडूंनी? हो, पहिल्या दिवस आम्ही जे प्लॅन केला किंवा वॉट एव्हर केलं ते सगळं मी एक्झिक्यूट चांगला झाला. तर कंटिन्यू करायचा प्रयत्न करू आणि प्रयत्न करू ही मॅच मध्ये. चेंडू इम्रोजचा कृष्णासाठी फुलटॉस चेंडू. या फटक्यासाठी हा खेळाडू जाणला जातो आणि काय सुरुवात, अप्रतिम आणि धडाकेबाज सुरुवात. सीमारेषे बाहेर षटकार. खूप चांगला फटका इथे पाहायला मिळतोय कृष्णा सातपुतेच्या बॅटमधून. फुलटॉस बॉल चूक केली ते इम्रोजने आणि फुलटॉस बॉलला बरोबर मागचा पाय वाकवत असताना स्वीप केलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हा षटकार मारलाय कृष्णा सातपुतेने. सुरुवात धडाक्यात झाली आहे RA11 खाडी टीमची. बिनबाद 7. आल्याच पहिल्याच चेंडूवर खेळत असताना फेस करताना स्वागत केलं इम्रोज खानचं. ज्या इम्रोजने गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्या संघाला खूप वरच्या लेवलला तो घेऊन आलाय 3 सामने जिंकत असताना. त्याचा इम्पॅक्ट सुद्धा खूप महत्त्वाचा आणि त्याच्या विरोधात मात्र एक चांगला फटका इथे ऑफर केला बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेगमध्ये. षटकाराने खातं उघडलं ते कृष्णाने. धावसंख्या 7. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे पॉवर प्लेचं. पुन्हा फुल टॉस आहे. ऑन साईडला पुन्हा दिशा दिली आहे डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीजच्या बाहेर. प्रदीप पाटील पोचेपर्यंत चेंडू निघून गेला सीमारेषे बाहेर. चौकार. हो, नक्कीच चांगली सुरुवात इथे पाहायला मिळते. फॉलिंग स्वीप, स्वीप शॉट, लॅप शॉट हे सर्व फटके त्याच्या आवडीचे फटके आहेत, त्याच्या धाटणीचे फटके आहेत आणि ते इथे मारत असताना महागिरी एक्सप्रेसला थोडंसं शांत ठेवलंय आता कृष्णा सातपुतेने. ठाण्याच्या महागिरी या परिसराला बिलॉंग करणारा गोलंदाज समोर आहे. कुर्डवाडी सोलापूरचा डॉन कृष्णा सातपुते. लॉकलाईनचा चेंडू होता हा. बॅटची कट घेऊन थेट वेद एसटीचा क्विक रिप्लाय ताबडतोब उत्तर दिलं इम्रोज खानने. जास्त मोठा वेळ तिथे थांबू दिला नाहीये कृष्णा सातपुतेला आणि ताबडतोब तंबूच्या आशेला पाठवून दिलं. दिस इज द बिग विकेट फॉर शांतिरत्न 11 डोंबिवली. विकेट प्लेड ऑन राहिलाय. फलंदाज बॅटच्या आतमध्ये इथे लागून बॉल मधल्या स्टिकवर जाऊन धडकलाय. पहा ऍक्शन रिप्ले. कृष्णा सातपुतेची बॅट थोडीशी वेगाने फिरली आणि ऑफ स्टंपला जाऊन हा बॉल धडकत असताना आउट झालाय कृष्णा सातपुते. 10 धावा त्याने केल्या. 333चा बॅटिंग स्ट्राईक रेट त्याचा होता. परंतु शेवटी तो परततोय आता डगआउटच्या दिशेने आणि उस्मान आता अजूनही मैदानामध्ये खेळतोय आणि उस्मानच्या बरोबरीने खेळण्यासाठी मैदानामध्ये दाखल होतोय शाहिद शेख. शिवरुद्र आणि महारुद्र ढोलताशा पथक या सर्व त्यांच्या कलाकारांचं सर्वांचं वादकांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. या सामन्यानंतर आपल्याला वातावरण निर्मिती बघायला मिळणार आहे. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. अपेक्षा करू निश्चितच खूप चांगलं तुमच्या माध्यमातून परफॉर्मन्स आम्हाला बघायला मिळेल या सर्व कलाकारांचा वादकांचा. शिवरुद्र आणि महारुद्र दोन विविध आपण बघतो की दोन वेगवेगळे ढोलताशा पथक आहेत. वातावरण निर्मिती त्यांच्या माध्यमातून होईल. तर आपण बघतो की मैदानावर फलंदाज बाद झाला तो कृष्णा सातपुते. मोठी विकेट मिळाली ती गोलंदाजी करत असताना शांतिरत्न 11 डोंबिवली संघाला. गोलंदाज इम्रोज खानला प्लेड ऑन झाला. बॅटची एज घेऊन चेंडू निघून गेला तो यष्टीवर आणि एक मोठी विकेट मिळाली. बॅटिंगसाठी शाहिद येतोय 3ऱ्या क्रमांकावर. शाहिद शेख जो कल्याण शहाडचा खेळाडू आहे सज्ज होतोय बॅटिंग करण्यासाठी. खुल्या गटातली ही उपांत्य फेरी रंगते मैदानाच्या आतमध्ये. टॉस जिंकून शांतिरत्न 11 डोंबिवली संघाने निर्णय घेतला की आम्ही गोलंदाजी करू आणि RA11 खार्डी या संघाला इन्व्हाइट केले बॅटिंगला. यष्टीच्या मागे स्वतः कॅप्टन आहे सुमित. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा उंबरली गावेंकडून सज्ज होईल तो गोलंदाज इम्रोज खान. इनसाइड आउट पेटन स्ट्रोक. हा सिग्नेचर स्ट्रोक आहे शाहीचा. काय फटका, काय टायमिंग, काय कनेक्शन. सीमारेषे बाहेर षटकार. साइड आउट थ्रू दी कव्हर्स. हा फटका खाली ठेवण्याचा प्रयत्नच केलेला नाहीये. प्रॉपर टायमिंग पहा. शाहिदाच्या बॅटमधून षटकार. मोहनेगावचा खेळाडू आहे कल्याण परिसरातील.
स्लो रन चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलं, शतशक बरोबर समोर उभा आहे वायडिश मिडॉनला. तिथे चेंडू कव्हर होईल तोपर्यंत आपण बघतो की चेंडू जातो निर्धाव. षटक पहिले समाप्त होते. प्रति हल्ले सुद्धा झाले मैदानावरून बघितलं की एक विकेट घेतल्यानंतर शाहिदने आल्याच षटकाराने खातं उघडलं. पण आपण बघतोय धावफलकावर चांगली सुरुवात आहे आर्यन संघाची. एक विकेट गमावल्या हरकत नाहीये, पण धावसंख्या चांगली आपण बघतोय. पॉवर प्लेमध्ये धावसंख्या 17 धावा. सुरुवात चांगली आहे. वेल बिगन इज हाफ डन असं म्हणतात ते याच्यासाठी. सुरुवात चांगली केली, परंतु कृष्णा सातपुते नावाचं वादळ शमवलं. हे आमचे प्रेक्षक पहा रेलिंगच्या अगदी आजूबाजूला आहेत, कारण आज यांच्यासाठी एक लकी ड्रॉ होणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 5 सायकल मिळतील, त्याचबरोबर 5 कूलर मिळणार आहेत, 1 बाईक मिळणार आहे हिरो HF100, आणि हे विनामूल्य कूपन आहे तुमच्यासाठी. ते कूपन तुम्हाला घ्यायचं आहे, त्याच्यावर तुमचं नाव लिहायचं आहे, कॉन्टॅक्ट नंबर लिहायचं आहे आणि त्या बॉक्समध्ये ते टाकायचं आहे. शेवटी ज्यावेळेला हा ड्रॉ इथे होईल त्या भाग्यवान विजेत्या प्रेक्षकांना त्या 5 सायकल मिळतील, 5 कूलर मिळतील आणि त्याचबरोबर 1 बाईक इथे दिली जाणार आहे. षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत स्कोर बोर्डवर 17 धावा. षटक क्रमांक 2 मध्ये प्रथमेश म्हात्रे, वारेत भिवंडी, प्रथमेश ठाकरे येतोय. प्रथमेश ठाकरे शॉर्ट ऑफ लेन दूर ठेवलाय बॅट्समन पासून. गुड बॉल. चांगला चेंडू हाताळलाय प्रथमेश ठाकरेने उस्मानच्या समोर. हिट अँड विनसाठी सुद्धा पारितोषिक आपण बघतोय भरपूर मोठ्या प्रमाणात आहेत. काशीनाथ पाटील प्रत्येक वर्षी या हिट अँड विनसाठी या फ्लेक्सला हिट जर केलं, कुठल्या फलंदाने डायरेक्ट हिट केलं तर पारितोषिक त्यांच्या माध्यमातून दिलं जातं. पुढचा चेंडू फटका बनवला हवेमध्ये. चेंडू मिस टाइम फटका क्षेत्र तिथे बघतोय. क्षेत्र तिथे चेंडूच्या खाली येतोय. कॅच ड्रॉप. संधी रनआउटची. फलंदाज बाद. एका क्षणाला असं वाटलं की झेल सुटल्यानंतर जीवदान मिळालं की काय, पण पुढच्या क्षणाला आपण बघितलं की थोडासा गाफील राहिला उस्मान पटेल आणि उस्मान पटेलची विकेट इथे मात्र जात असताना रनआउटच्या स्वरूपात. दोन विकेट इथे गमावलेले आहेत. उस्मान पटेलचा झेल सोडल्यानंतर उस्मान पटेल जागेवरच थांबला होता. त्याच्यानंतर त्याने धाव घेण्याचा प्रयत्न केला, तो धावबाद होतोय. क्रिकेटची आत्महत्या केली आहे धावबाद म्हटल्यानंतर. धावा झाल्या 17. 2 फलंदाज बाद होत आहेत. भावेश शेलार नवीन फलंदाज चाललाय. मॅन फ्रॉम घाटकोपर. फलंदाजीसाठी एक शैलीदार फलंदाज आहे, लेफ्ट हँडेड बॅटर, परंतु सध्या तरी दबाव बनलाय बॅटिंग करणाऱ्या संघावर. शाहिद आणि आता मैदानामध्ये भावेश. गोलंदाजीसाठी वारेट भिवंडीचा प्रथमेश ठाकरे. 17 लॉस ऑफ 2. प्रथमेश ऑन साइडला चांगला फटका ऑन दी अप. चांगला एक्झिक्युशन. काय फटका एलिव्हेट केलाय. सीमारेषा बाहेर जातोय. चौकार. एक चांगला फटका. पॉवर प्ले सुरू आहे त्याचा सर्वोत्तम वापर करत असताना मिड ऑन 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये 4 धावा मिळवल्यात. हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक खूप दूर आहे. लॉंग ऑफला आपण बघतोय फर्दीर खाती तिथपर्यंत पोहोचणार का. प्रयत्न चांगला होता. स्ट्रेचकडे स्वतःला ब्राउन लाईनच्या पलीकडे सुद्धा निघून गेला, पण चेंडू सुद्धा आपण बघतोय सीमारेषा बाहेर जातोय. चौकार. एकदा आउटसाइड ऑफ स्टंप टाकलेला बॉल त्याला पुल करण्याचा प्रयत्न, परंतु समोर मारला. दोन्हीही मिड ऑफ आणि मिड ऑन 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये होते. समोर चांगला खेळतो व्ही शेप मध्ये शाहिद आणि त्याच्या बॅटमधून इथे चौकार येतो, परंतु प्रयत्न चांगले केले. बाउंड्री लाईनला ती रूफ आहे तिथे बरोबर पाय टच होत होता, त्याच्यामुळे जास्त काही प्रयत्न पाहायला मिळालेले नाहीये. त्यामुळे इथे आपण पाहिलं की सुमित ढेकले थोडासा नाराज वाटला, परंतु शेवटी चौकार आलाय. बॅक टू बॅक 2 चौकार येतात. टीमची धावसंख्या 25. प्रथमेश पुन्हा कॉमेंट्री बॉक्स एंड कडून फुल टॉस आहे, त्या दिशेने एक्झिक्यूट केलेला फटका आहे. प्रथमेश्वर आपण बघतोय आक्रमण सुरू आहे.
बॅक टू बॅक तिसरा चौकार शाहीद शेखच्या बॅटमधून. बॅटरने आता इथे DRS घेतलेला आहे बीमरसाठी, कारण ऑनफिल्ड अंपायरने इथे निर्णय दिला होता हा योग्य बॉल आहे आणि आता बॅटरने लगेचच तिसऱ्या पंचांकडे इशारा केलेला आहे. त्याने रिव्ह्यू वापरलेला आहे DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम. 4 धावा तर मिळालेल्या आहेत. शाहीदला फुल टॉस बॉल तुम्ही टाकू शकत नाही, ज्यावेळेला मिड ऑफ आणि मिड ऑन तुम्ही आतमध्ये घेता, परंतु यावेळेला मिड ऑन आतमध्ये नव्हता, त्याला लॉंग ऑनला ठेवण्यात आलं होतं आणि मिड ऑफ आतमध्ये होता. त्याचा फायदा उचललाय शाहीदने आणि बरोबर त्याच दिशेने चौकार येतोय. आता पाहूया डिसिजन पेंडिंग आहे, काय निर्णय येतोय. एक वेगळ्याच प्लॅनिंगने आपण बघतोय की सुमित डेकडे शांतिरत्न 11च्या माध्यमातून उतरलाय. नॉर्मली आपण बघतो की मागच्या बऱ्याचशा सामन्यामध्ये आपण बघितलं की जेव्हा 3 सामने झाले अगोदर या राऊंडला क्वालिफायच्या अगोदर आपण बघितलं की पहिलं षटक इम्रोजने टाकलं, दुसरं षटक आपण बघितलं गोलंदाजीमध्ये आपल्याला सिम्बान शेख बघायला मिळाला होता. पण सिम्बान शेखला थांबवत आपण बघितलं की प्रथमेश ठाकरेच्या आता चेंडू दिल्यानंतर आपण बघतोय की या षटकात त्याने विकेट तर काढली, पण आपण बघतोय की फेअर डिलिव्हरी हा डिसिजन आलेला आहे पंचांचा. फेअर डिलिव्हरी आहे. येस, बॅटिंग टीमचा रिव्ह्यू लॉस झाला आहे. रिव्ह्यू त्यांनी घेतला होता म्हणजेच ओव्हर द वेस्टसाठी ते चेक करण्यासाठी, पण रिव्ह्यू लॉस्ट. आता मात्र रिव्ह्यू मिळणार नाही तुम्हाला. पण प्रथमेश ठाकरेच्या विरोधात मात्र आक्रमण इथे मात्र केली ते शाहीदने. 3 चेंडू 3 चौकार ठोकत असताना आपण बघतोय धावसंख्येचा वेग वाढवला आहे. धावसंख्या 29 धावा धावफलकावर. बॅकफुटला गेला, ऑनस्टेला पूल केलं, मिड ऑफला स्वतः आपण बघतोय तिथे प्रदीप आहे, ते चेंडू मागे जातोय. अख्तर त्या ठिकाणी बॅकअप देतोय, मिळेल ती फक्त एकच धाव. षटक दुसरं समाप्त होते, सरासरी चांगली आहे. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं की धावसंख्या 17 होती. या षटकात आपण बघितलं की धावफलकावर 3 चौकार, त्याचबरोबर आपण बघतोय की एक सिंगल, एक विकेटसुद्धा आपण बघितली रनआउटच्या स्वरूपामध्ये आणि धावसंख्या आपण बघितली या षटकामध्ये खर्च केली ती 13. पण 2 षटकात सरासरी चांगली आहे, पण षटकामध्ये 15च्या गतीने 2 फक्त फलंदाज गमावलेत. हो, या सरासरीने खेळ राहिला तर आय थिंक 75च्या आसपास एक लक्ष इथे सेट होऊ शकतं आणि 2 ओव्हरमध्ये 30 धावा केलेल्या आहेत. 15ची सरासरी गाठण्यामध्ये यश आलं. पहिल्या ओव्हरमध्ये 17 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 13 आल्या. प्रथमेश ठाकरेने चांगली गोलंदाजी केली. इम्रोज पुन्हा एकदा आता गोलंदाजीसाठी सज्ज होईल. उंबारली विलेज एंडकडून हेतुडणे विलेज एंड आणि उंबारली विलेज एंड या 2 एंडने सध्या गोलंदाजी सुरू असते. या दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरीमध्ये तुम्हा सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आहे. मॅच खूपच इंटरेस्टिंग होईल, कारण सेमीफायनलचा खुल्या गटातला हा महासंग्राम इथे रंगतोय. काशीनाथदादा पाटील यांना तुम्ही पाहताय, त्यांच्याच बाजूला दीपक चौधरी आहेत आणि तिथे आहेत जेरी फ्रान्सिस. आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. 30 धावा झाल्यात. ओव्हर नंबर 2चा खेळ संपलाय. पॉवर प्ले संपल्यानंतर आपण बघतो की फिल्डिंगमध्ये चेंजेस बघायला मिळत आहेत. गोलंदाज सज्ज होतो इम्रोज सेकंड स्पेलमध्ये. वेगवान चेंडू आहे, समोर एक्झिक्यूट केलाय, खेळाडू बरोबर त्या ठिकाणी आणि लॉंग ऑनला झेल देण्यासाठी भाग पाडलं. आपण बघतो की अजून एक विकेट मिळते, ती म्हणजे इम्रोजला. फलंदाज बाद होतोय शाहीद शेख. तीन अशी परिस्थिती सध्या पाहायला मिळते. बॅट थोडीशी हातात फिरली शाहीदच्या असं वाटलं मला, परंतु सध्या तुम्ही पाहताय स्पर्धेचे शिल्पकार, आपला श्वास, आपला अभिमान आदरणीय विनोदजी रतन पाटील साहेब आणि त्यांच्याच बरोबरीने अनंतजी पाटील सध्या स्क्रीनवर पाहायला मिळतात. परंतु सध्या आपण पाहतोय 3 फलंदाज बाद झालेले आहेत. RA11 खार्डीचे 30 धावा फलकावर लागल्यात. नवीन फलंदाज हेलिकॉप्टर बॉय ऑफ बँड्रा श्रेयश कदम मैदानामध्ये दाखल होतोय. 3 षटकार त्याने शारजा इंटरनॅशनल स्टेडियममध्ये झहीर कालियाच्या विरुद्ध ठोकले होते. 1 षटकार तर त्या पाकिस्तानच्या झहीर कालियाचा बॉल थेट शारजाच्या स्ट्रीटवर गेला होता, रोडवर मारला होता. असा खेळाडू मैदानामध्ये खेळतोय श्रेयश कदम. श्रेयस ऑन स्ट्राईक. हो, बॉटम हँड हलका त्याने प्लेस केला ऑन द टोस. आपण बघितला फटका एक्झिक्यूट केला, जास्त बाउन्स झाला होता. मागे जातोय चेंडू लॉंगलेमध्ये, शेतशेक तिथे येतोय, चेंडू कव्हर करतोय, फेक केल तोपर्यंत अख्तर, तोपर्यंत फलंदाज कंप्लीट करतोय या चेंडू 2 धावा. बँड्राच्या अंडर स्ट्रीट लाईट करिअरची सुरुवात इथून मात्र केली. नितीन जंगमचा मी उल्लेख करेन, अभिषेक आंगणे, त्याचबरोबर चिन्मय कदम, हे तिन्ही खेळाडू त्या अंडर स्ट्रीट लाईट जेव्हा प्रॅक्टिस करायची तिथून मात्र खेळायची सुरुवात झाली. नंतर आपण बघितलं की बँड्राच्या जेव्हा एक मोठी क्रिकेट स्पर्धा आपण बघतो खेरनगरची रबर बॉलची, त्या स्पर्धेत चमकले हे सर्व खेळाडू.
ओ कट करायचा प्रयत्न होता, थोडासा मागे थांबला होता. बघू शकता पॉईंटला खेळाडू नाही, त्या ठिकाणी मात्र फटका फटकवायचा होता, पण टायमिंग होत नाही. चांगला चेंडू राईज होतोय आणि थेट विकेट किपर म्हणजे स्वतः संघनायक यष्टीरक्षक सुमित ढेकळेच्या हातामध्ये डॉट बॉल. रायझिंग डिलिव्हरीचा चांगला वापर, खांद्याचा इथे पाहायला मिळतोय. बाउन्स चांगला प्राप्त केला, उसळी चांगली प्राप्त केली, थेट विकेट किपरच्या हातामध्ये गेला. बॉल 32 ला 3 अशी परिस्थिती आहे. ओव्हर नंबर 3 चा खेळ प्रगतीपथावर. एक स्लिप लावली आहे क्लोज. हा चेंडू भरपूर बाहेर आहे, भरपूर बाहेर आहे. जातोय चेंडू सरळ विकेट किपरच्या हातमध्ये. पंचांचा इशारा. उमेश केणे यांचा वाईड बॉल. हिट अँड विनसाठी पारुशिक आपण जी बघतोय ती म्हणजे त्यामध्ये पारुशिक अशा प्रकारे आहे. आपल्या डावजला बघतोय आपण अजय जडेजा स्टँड आणि स्क्रीनच्या मधोमध 3 फ्लेक्स आहेत. पहिलं फ्लेक्स आपण बघतोय माजी आमदार रमेशदादा पाटील यांच्या फ्लेक्सला हिट झालं तर 3000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा सज्ज इमरोज. लीडिंग एज आहे, हवेमध्ये चेंडू मिस टाइम फटका आहे. चेंडू आपण बघतोय की ट्रॅव्हल होत आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेग मध्ये 2 खांडच्या मधून चेंडू फरार सीमारेषे बाहेर चौकार. असं काहीच नव्हतं, परंतु शेवटी साथ मिळालेली आहे फलंदाजाला. पहा ऍक्शन रिप्ले. बॅटची वरची कडा घेत असताना लॉंग लेगला बॉल टर्न झाला, तिथे कोणीच नव्हतं आणि या महत्वाच्या 4 धावा मिळत आहेत RA11 खार्डीला. 37 धावा त्यांच्या फलकावर लागल्या. 3 फलंदाज बाद. 37 लॉस ऑफ 3 विकेट. इमरोज या षटकात पुन्हा एकदा पुढच्या चेंडूमध्ये येतोय गोलंदाजी मार्कवर. रिव्हर्स अटेम्प्ट होता, व्यवस्थित टायमिंग होते, मागे जातोय चेंडू. हो अप्रतिम फिल्डिंग, वेल स्टॉप फ्रॉम सिब्बान. बीट करून गेला तो आपण बघतोय की लेग बाईस आहे पंचांचा इशारा, कारण पाहायला चेंडू ब्रश होऊन आपण बघितलं बाउन्स झाला. विकेट किपर सुमितला बीट केलं. या चेंडूच्या मागे आपण जर बघितलं इथे मात्र सिब्बान शेख आला आणि चांगला स्टॉप केला या चेंडूला. एक धाव इथे लेग बाय स्वरूपामध्ये. एका धावाच्या मध्ये धावसंख्येत होती ती भर धावसंख्या बघतो जी अंकित झाली आहे मला सांगतात प्रणय, ती 38 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये. फिट अँड विन हे मी मगाशी उल्लेख करत होतो. मधलं जे कटआउट आपण बघतोय 3 विकेटच्या मोबाईलमध्ये. मग आम्ही जो उल्लेख करतो म्हणजे ते हिट अँड विनसाठी मधलं जे कटआउट आपण बघतोय ते म्हणजे स्वर्गीय रत्नबुवा पाटील यांचा आहे. त्या कटआउटला जर डायरेक्ट हिट झाला तर तब्बल 5000चा कॅश प्राईज आहे हिट अँड विनसाठी. 1 टू गो. फुल टॉस आहे. भावेश शेलरचा तडाखा डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर उडवलाय चेंडूला. षटकार. चांगली फलंदाजी. फुल टॉस बॉल, फक्त दिशा दिली. प्युअर टायमिंग. मला आठवते एक आय थिंक सेंटर फ्रेशची असेल. सीधी बात नो बकवास. आणि इथे बरोबर बॅटच्या मधोमध टायमिंग प्रॉपर. सरळ पाठवला सीमारेषा पलीकडे. धावा मिळताना दिसतात 6. लकी ड्रॉ. स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रिकेट स्पर्धेमध्ये उपस्थित प्रेक्षकांसाठी हा लकी ड्रॉ असणार आहे. आज या स्पर्धेमध्ये तुम्हाला 5 कूलर, 5 सायकल आणि त्याचबरोबर एक हिरो HF100 बाईक दिली जाणार आहे. त्याच्यासाठी कुपन तुम्हाला काढायचं आहे. कुपनचा एक भाग तुमच्या खिशात ठेवायचा आहे, एक भाग त्या बॉक्समध्ये टाकायचा आहे. रेलिंग बंद करा. संदीप पाटील स्टँडच्या इथली रेलिंग ताबडतोब बंद करा. बरेचसे प्रेक्षक ग्राउंडच्या आतमध्ये येत आहेत. रेलिंग बंद करा. आणि याच्याशीच रिलेटेड रेलिंगवर जास्त जोर देऊ नका. रेलिंगवर जास्त जोर देऊ नका. त्या ठिकाणी भरपूर प्रेक्षक जास्त प्रेशर टाकतात रेलिंगवर. तर याच रिलेटेड एक असं एक सूचना आली आहे कुणाल, की विनोददादांना लक्षात आलं आहे की बऱ्याचशा आपल्या कमिटी मेंबर्सने आयोजकांनी मात्र त्यामध्ये आपली सुद्धा नावं नोंद केलेली आहेत त्या कूपनमध्ये. त्यामुळे सूचना अशी आली आहे की कमिटी मेंबर्सपैकी जय दुर्गामाता क्रिकेट संघ काटे आणि आपल्या कमिटी मेंबर्सपैकी कोणाची जर नावं तिथे आली तर नावं ताबडतोब डिस्क्वालिफाय केली जातील. हां, तुमच्या मुलांपैकी कोणाची नावं तिथे असतील, कुठले जर आपल्या पदाधिकारी त्यांची जर मुलांची नावं असतील तर त्यांना पारितोषिक मिळू शकतं. पुढचा चेंडू सिब्बान शेखचा पहिला चेंडू हवेमध्ये आपण बघतोय क्षेत्रक्षक त्या ठिकाणी आहे. चेंडू कव्हर करेपर्यंत फलंदाज 2 धावांचा प्रयत्न करतायत आणि 2 धावा इथे पूर्ण सुद्धा होणार. गुड रनिंग. पंचांचा इशारा काहीतरी येतोय. शॉर्ट रन चेक केली जाईल. धाव तिथे पूर्ण केले की नाही, क्रिजच्या आतमध्ये पोहोचलाय की नाही फलंदाज, बॅट ग्राउंडिंग केली की नाही, या गोष्टी इथे ताबडतोब पडतायला जातील. मॅच सुरू करा. मॅच थांबवू नका. त्याचा निर्णय तुमच्यापर्यंत येईल, कारण स्ट्रायकिंगला तोच फलंदाज आहे. आपण बघतो श्रेयस कदम. गोलंदाज सिब्बान शेख. 4थ्या षटकात या गोलंदाजाचा वापर केला हेदुटणे गावेंकडून.
या 2 धावांच्या मध्येने धावसंख्या आपण बघतो ती म्हणजेच 46 धावा धावफलकावर. हो, अप्रतिम फटका फ्लिक केला, गॅप खूप मोठा, वॅकेंट एरिया, सीमारेषा बाहेरच जाईल हा फटका, चौकार, गुड शॉट. घेण्यात आल्या होत्या त्या 2 धावा देण्यात येतील, त्या पूर्ण झालेल्या आहेत आणि दुसऱ्या बॉलवर एक चांगला फ्लिक शॉट पाहायला मिळाला आणि ते 4 धावा वसूल केलेल्या आहेत फलंदाज श्रेयस कदमने. चांगली फलंदाजी, त्याच्या पॅटमधून 4 धावा येत आहेत, तो पोचलाय 12 वर. टीमचं अर्धशतक पूर्ण झालंय. RA11 खार्डी 50 धावा पूर्ण. 50 ऑन द बोर्ड. पाय टाकलेल्या चेंडूला काय फ्लिकचा फटका दाखवला तो श्रेयसने. एक वेगळ्या शैलीने तो उभा असतो नेहमीच खेळपट्टीवर. फुल इथे मात्र शॉर्ट पिच चेंडू, त्या चेंडू हवेमध्ये शतक दूरवर आहे, फर्दीन पोहोचू शकणार नाही त्या ठिकाणी, पण प्रयत्न चांगले केले, 2 धाव रोखू शकत नाहीये. एक फ्लेक्झिबल क्रिकेटर आहे फर्दीन, आपण बघतो आउटफील्डमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण तो करतो, म्हणून आपण बघतो की त्याला डीपमध्ये उभं केलं आहे. त्या ठिकाणी हा झेल थोडासा कठीणच होता, पण 2 धावा इथे पूर्ण करत असताना श्रेयस कदम. 52 धावा फलकावर लागल्यात. 52, 3 फलंदाज बाद. महत्वाच्या धावा आहेत. श्रेयस खूप चांगला खेळत असताना सध्या मैदानामध्ये तुम्ही पाहताय सिब्बान देखील तेवढाच मोठा गोलंदाज आहे, त्याच्या विरुद्ध आतापर्यंत या ओव्हरमध्ये धावा आल्यात 8. धावसंख्या 52. शॉर्ट पिच चेंडू, हा पंप पूल केलाय, वेगाने चेंडू जातो डीपमध्ये, ते क्षेत्ररक्षक तिथे चेंडू कव्हर केलेले मिड विकेटला मिळेल ती फक्त आणि फक्त एकच धाव. धावा खूप चांगल्या बघायला मिळतात. इव्हन आपण बघतो की 4थ्या षटकाची सुरुवात झाली, धावसंख्या 50च्या पलीकडे निघून गेली. श्रेयस कदम खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे. आपण स्क्रीनवर बघतोय की आता मात्र याच्या पुढचं मॅनेजमेंट आपल्याला कशा प्रकारे करायचं आहे ही चर्चा सुरू आहे. ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विनोददा पाटील, अनंत पाटील, प्रफुल्ल पाटील, लक्ष्मण चौधरी, स्वतः योगेश पाटील आणि आपण बघतो की सनी पाटील सुद्धा तिथे उपस्थित आहेत. हो, अनाउन्समेंट आपण ऑलरेडी केली, पुन्हा एकदा ती करतो मी. कमिटीपैकी जर कोणाची नावं त्या ड्रॉमध्ये असतील तर त्या कमिटी मेंबरपैकी कोणालाही पारितोषिक मिळणार नाही. हां, कमिटी मेंबर्सच्या मुलांची कोणी जर नावं असतील तर त्यांना पारितोषिक मिळू शकतं. ह्या सूचना ऑलरेडी आमच्यापर्यंत पोहोचल्या विनोददा पाटील यांच्याकडून. ते नाव डिस्क्वालिफाय केलं जाईल ताबडतोब कमिटीचं. हो, अप्रतिम डिलेव्हरी, गुडलेनचा खूप चांगला वापर, रायसुद्धा चांगला केला आहे चेंडूला आणि बघतोय समोर भावेशच्या समोरून हा चेंडू बॅटच्या वरून निघून गेला आहे थेट विकेट किपरच्या हातामध्ये. चांगलं कमबॅक फ्रॉम सिब्बान. पुन्हा सज्जवर बॉलिंग मार्कवर आपण बघूया, क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग म्हणू शकतो, मिड विकेट एक आहे. फर्दीन त्या ठिकाणी, प्रथमेश ठाकरे आपण बघतोय लॉंग ऑनला भावेशसाठी. रिदममध्ये प्रॉब्लेम, पुन्हा मागे जावं लागेल. मगाशी आपण हिट अँड विनचा उल्लेख करत होतो. तुम्ही बघतायत तिसरं जे कटआउट आहे ते म्हणजेच स्क्रीनच्या बाजूला ते विद्यमान आमदार सन्माननीय राजूदादा पाटील यांचं. त्यांच्या कटआउटला जर डायरेक्ट हिट झाला तर 3000चा कॅश प्राईज आहे. उजव्या बाजूला आपण जाऊया पुन्हा एकदा. आपण बघतोय की विजयदादांचा कटआउट आहे, विनोददादांचा कटआउट आहे, त्या हिटला ते जर हिट झाला चेंडू तर 3000चा कॅश प्राईज आहे. चेस करायचा प्रयत्न केला, स्लाइस करण्याचा प्रयत्न केला आणि मधलं जे कटआउट आहे म्हणजेच स्वर्गीय रतनबुवा पाटील यांचा आहे आणि त्या कटआउटला जर हिट झाला तर 5000चा कॅश प्राईज. हे सर्व पारितोषिकं आपण पहिल्या दिवसापासून बघत आहोत. काटेगावचे माजी उपसरपंच सन्मान्य काशीनाथदादा पाटील यांच्या माध्यमातून हे पारितोषिकं दिली जातात. आतापर्यंत फक्त 2च फलंदाज, इव्हन आपण बघितलं की स्पर्धेचा पहिला दिवस होता कुणाल आणि पहिल्या दिवसामध्ये 2 फलंदाज फक्त ते पारितोषिक पटकावू शकलेत. पहिल्या दिवशी आपण 2 बघितले, एक कुणाल, एक आपण बघितलं तर म्हणजेच फलंदाज होता तो म्हणजेच केतन म्हात्रे आणि एक आपण केजू मुंडे, अशी 2 पारितोषिकं आपण पहिल्या दिवशी दिलेली आहेत. आणि असं कुणालचं म्हणणं आहे की अजून एक पारितोषिक दिलेलं आहे आपण या दरम्यान. असे 3 पारितोषिक आतापर्यंत या खेळाडूंनी पटकावलेले आहेत. बघायचं आहे, शेवटचा दिवस आहे आणि मग अशी काशीनाथांनी मध्ये उल्लेख केला आहे की जेव्हा शेवटच्या टप्प्यात स्पर्धा इथे येईल तेव्हा पारितोषिक आपण अजून वाढवू. 2 फ्लेक्स हिट अँड विन आपण बघितलं माजी आमदार रमेशदादा पाटील यांच्या कटआउटला आणि एक आपण बघितलं एक हिट तो बघितलं म्हणजे केतनचा एक षटकार होता, तो ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विनोददादांच्या कटआउटला जाऊन लागला होता. निर्णय षटकामध्ये गोलंदाज सज्ज होत आहे. शेवट षटक घेऊन सलीम. हो, वेगवान चेंडू आहे, प्रचंड वेग, फुल टॉस चेंडू होता. पंचांचा रिव्ह्यू आहे, पंचांनी रिव्ह्यू घेतलाय. बघायचं आहे बॅटिंग करत असताना फलंदाजाच्या कुठून एक्झॅक्टली चेंडू निघून गेला, ओव्हर द बेस्ट आहे की नाही. आणि भावेशचा मगाशी उल्लेख केला कुणाल, भावेशने एक षटकार मारलाय. येस, भावेशने एक षटकार मारलाय. विधान आमदार सन्माननीय राजूदादा पाटील यांच्या कटआउटला डायरेक्ट हिट झाला होता. त्या ठिकाणी हे तिन्ही खेळाडू म्हणजे ग्रामीणचेच आहेत.
तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलेला आहे ओव्हर द वेस्टसाठी. स्वतः पंचांनी हा रिव्ह्यू घेतला आहे, निर्णय घेतला आहे आणि नो बॉल आहे. त्यामुळे फ्री हिट असेल तो पुढचा चेंडू. एक धाव इथे ॲड करूया नो बॉलची. बघू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये धावसंख्या 54. तो नेक्स्ट बॉल सलीमचा असेल तो फ्री हिट बॅट्समन श्रेयस कदमसाठी. स्लोअर वन चेंडू गती परिवर्तन ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये वाईट बॉल. दबाव गोलंदाजावर. फ्री हिटवर षटकार मारण्याची ताकद क्षमता कुवत या फलंदाजाकडे आहे. आणि आता तर स्वतः विनोददादा पाटील आणि त्यांचे सर्वच सहकारी चाललेले आहेत. या सर्व जे कुपन्स आहेत ते प्रेक्षकांना दिले जातील आणि पहिला जो ड्रॉ आहे तो 2 वाजता काढण्यात येणार आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी 2 वाजता. तर ही सर्व आमची ब्लू आर्मी येते प्रेक्षकांच्या भेटीला. तिथे हे कुपन्स तुम्ही बघतात प्रत्येकाच्या हातामध्ये एक एक कुपनचं एक बुक आहे. ते कुपन्स तुम्हाला दिले जातील. एक कुपन मगाशी सांगितल्याप्रमाणे त्याच्यावर स्वतःचं नाव, पत्ता आणि कॉन्टॅक्ट नंबर आपल्याला मेन्शन करायचा आहे. एक कुपन तुमच्याकडे स्वतःकडे ठेवा आणि एक कुपन तुम्हाला ते ड्रॉप बॉक्समध्ये टाकायचं आहे. आणि हे कुपन आता मात्र सुरुवात होते. स्मृती मंदाना स्टँडपासून संदीप पाटील, महेंद्रसिंग धोनी, सचिन तेंडुलकर, अजित आगरकर, रोहित शर्मा, प्रवीण आमरे इवन सगळ्या स्टँडपर्यंत हे कुपन पोचले जाणार आहेत. त्यामुळे या कुपनचा आस्वाद घ्या. लाभार्थी व्हा या पुरस्काराचे, जिथे मात्र प्रेक्षकांसाठी भरपूर मोठ्या प्रमाणात पारितोषिक आहेत. स्वतः बघताय तुम्ही विनोददादा पाटील स्क्रीनवर त्यांना. हो, अप्रतिम डिलिव्हरी. टॉस केलं होतं चेंडूला आउटसाइड एज. मागे जातोय, बीट होत आहे. विकेट किपर बीट झाला. थर्ड मॅनचा खेळाडू बीट झाला. चेंडू सीमारेषे बाहेर चौकार. स्वतः आता निघालेले आहेत आणि प्रत्येक प्रेक्षकापर्यंत जाण्याचा प्रयत्न आहे. प्रत्येक प्रेक्षकाला इथे कुपन दिले जातात. प्रत्येक प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आहे. निखळा आनंद की 3 वर्षानंतर पुन्हा एकदा ही स्पर्धा साहेब तुम्ही सुरू केली आणि खऱ्या अर्थाने आमचं मनोरंजन होत आहे असं प्रत्येक प्रेक्षक आज बोलत असावा. कारण जो व्हिडिओ त्या दिवशी आपण काढलेला आहे प्रेक्षक स्टँडमधूनच काल परवा एक व्हिडिओ आपल्यापर्यंत व्हायरल होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. प्रभू श्रीरामाचा जयघोष झाला, गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष झाला आणि खऱ्या अर्थाने हे प्रेक्षक आहेत म्हणून ही स्पर्धा आहे. तुम्ही केंद्रबिंदू आहात आणि त्याचमुळे या स्पर्धेचे शिल्पकार आमचा अभिमान आदरणीय विनोदजी रतन पाटील साहेब तुमच्यापर्यंत येत आहेत. तुम्हाला हे कुपन दिले जातात. त्यातला अर्धा भाग तुमच्याकडे ठेवायचा आहे, अर्धा भाग त्या बॉक्समध्ये तुम्हाला टाकायचा आहे. काय बात आहे. स्वतः आता मात्र बघतो की कुपनमधलं पहिलंच बुकमधलं पहिलंच कुपन आता मात्र प्रेक्षकांना स्वतः विनोददादा पाटील तिथे देत आहेत. हो, काय फटका आहे. टायमिंग बेमिसाल. शेतशत तिथे होता आणि काय झेल टिपलाय. चांगल्या फटक्याचं उत्तर चांगल्या झेलमध्ये देतच ना. एक मोठी विकेट इथे मात्र हाताला लागली आहे. फलंदाज बाद होतोय तो म्हणजेच मैदानावर श्रेयस कदम. डीपमध्ये क्षेत्ररक्षक विश्वनाथ जाधव तिथे आला होता आणि त्याच्या हातामध्ये हा झेल विसवल्यानंतर हे एक्सप्रेशन पहा. त्याला आश्चर्याचा धक्का बसलाय की हे काय झालं. एक मोठी विकेट प्राप्त झाली आहे. परतला 61ला 4 अशी परिस्थिती. प्रत्येक प्रेक्षकाला हे कुपन इथे दिलं जातं विनोदजी रतन पाटील साहेब यांच्या वतीने. त्यातला अर्धा भाग तुमच्या जवळ तुम्हाला ठेवायचं आहे. त्याच्यात तुमची माहिती लिहायची आहे, तुमचं नाव टाकायचं आहे, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर टाकायचा आहे, तुमचा पत्ता, तुम्ही कुठून आलात, ही स्पर्धा पाहण्यासाठी हे मेन्शन करायचं आहे आणि त्या बॉक्समध्ये तुम्हाला तो अर्धा भाग टाकायचा आहे. अर्धा भाग तुमच्या खिशात ठेवा. 2 वाजता पहिला ड्रॉ केला जाणार आहे. प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर बघा किती आनंद ओसंडून वाहतोय. 3 वर्षानंतर विनोददादा पाटील आणि पूर्ण पाटील कुटुंबीय इथे मात्र ही स्पर्धा तुमच्यासाठी घेऊन आलेत आणि ते प्रेक्षक त्याचा आनंद घेत आहेत, आस्वाद घेत आहेत, पुढे येत आहेत, दादांना भेटत आहेत, त्यांचं अभिनंदन करतायत, आभारी ते व्यक्त करतात की आपण एक चांगली क्रिकेट स्पर्धा पुन्हा एकदा आमच्यासाठी तुम्ही घेऊन आलात. हो, अप्रतिम डिलिव्हरी. मॅग्निफिसंट डिलिव्हरी. तो ओव्हर पिच करून घेतला पण बॅट आणि पॅटच्या चेंडू सरळ मागे जातो. विकेट किपरच्या हातामध्ये विकेट इथे सॅक्रिफाईस करावी लागते. भावेश शेलर स्ट्राईक पोहोचला. नवीन आलेल्या फलंदाजला विकेट सॅक्रिफाईस करावी लागली तर म्हणजे गंगेशला. आणि अजून एक विकेट आपण बघतोय ती RA11 खार्डी या संघाची. गंगेश बॅक टू द पवेलियन.
विकास पाटील यांना तुम्ही पाहताय काशीनाथ दादांच्या बरोबरीने त्यांच्याच बाजूला आपण पाहतोय दीपक चौधरी, जेरी फ्रान्सिस तिथे आहेत. आनंद घेतात या मॅचचा. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 61ला 5 अशी परिस्थिती. गंगेश झाला रनआउट आणि नवीन फलंदाज गेल्या मैदानामध्ये सोनारी उरणचा पप्पू संदीप पाटील. सलीम पुन्हा ते सज्ज होते. जर मॅच जरा स्पीडअप करा, कारण अजून यानंतर 4 सामने आपल्याला बाकी आहेत की ते करायचे आहेत. 4 फायनल कव्हर करायचे आहेत. त्यामुळे वेळ अजिबात घेऊ नका. व्यवस्थित वेळेमध्ये सर्व सामने कव्हर होणं गरजेचं आहे. यॉर्क लाईन, वाईड यॉर्कर, बॅक टू द बॉलर. स्वतः गोलंदाज तिथे जाऊन चेंडू कव्हर करतोय आणि एकच जर समाधान मानावं लागेल ते म्हणजे भावेश शेलारला. स्ट्राईक आपण बघतो की संदीप पाटील येतोय. संदीप म्हणजेच पप्पू म्हणजे अर्थातच सोनारी गावचा खेळाडू बॅटिंगसाठी उतरत असताना आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये 7व्या क्रमांकावर 5 फलंदाज गमावले. धावसंख्या 62 आहे. बघू शकता तुम्ही हे सर्व हे प्रेक्षक, लाडके प्रेक्षक विनोददादांबरोबर सेल्फी घेत असताना. आणि अजून एक प्रेक्षक पुढे उभा आहे. हे वेटिंगवर आहेत सर्व आणि अजिबात कोणालाच नाराज करत नाही विनोददादा. ऑन साईडला चेंडूला प्लेस केलं आहे कारण हे प्रेम आहे. ह्या प्रेमामुळेच आपण बघतोय की एक चांगली स्पर्धा यशस्वी होत असताना फेक चांगली झाली प्रदीप पाटीलची, पण इथे मात्र 2 धावा रोखू शकत नाही आहे. कारण हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, हा महत्त्वाचा स्तर आहे. प्रेक्षक आहे म्हणून स्पर्धा आपण बघतो यशस्वीच्या शिखरावर पोहोचली आहे. कुठलीही स्पर्धा, कुठलाही खेळ, कुठलीही स्पर्धा म्हटल्यानंतर प्रेक्षकांशिवाय यशस्वी होणं शक्य नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे ते प्रेक्षक. आणि ते प्रत्येक प्रेक्षकाला जाऊन आपण बघतोय स्वतः विनोददादा कुपन देत असताना, सेल्फी काढत असताना सर्व प्रेक्षक आणि समाधान त्यांच्या चेहऱ्यावर बघायला मिळतंय. तर आपण एकदा लक्षात टाकूया धावसंख्येवर. धावसंख्या आपण बघतोय जी अंकी झाली ती 64 धावा धावफलकावर आणि 65 धावसंख्येचं लक्ष्य 30 चेंडूमध्ये इथे कंप्लीट करायचं आहे. उत्तरार्धात ते म्हणजेच बॅटिंग करताना शांतिरत्न 11 डोंबिवली या संघाला 65 धावेचं लक्ष आहे. रिक्वायर्ड रन रेट 13.00 आणि बघायचं आहे त्या रन रेटने बॅटिंग इथे करावी लागेल जर तुम्हाला अंतिम फ्रीमध्ये आपला संघ न्यायचा असेल तर. आणि ती चर्चा सुरू आहे. ग्राउंडमध्ये टीम मीटिंग सुरू आहे. टीम मीटिंग कंप्लीट करून लगेच ग्राउंडच्या बाहेर या. सामना लगेच सुरू करा. फिल्डिंग लावून घ्यायची RA11 खार्डी या संघाने आणि पंचसुद्धा सामना लगेच सुरू करतील हीच अपेक्षा आपण करूया. दोन्ही आमच्या संघ मालकांना ऑल द बेस्ट देऊया. दिनेश रामन पाटील जे संघ मालक आहेत ते RA11 खार्डीचे, ते एखादा आपण बघतोय की शांतिरत्न 11 डोंबिवलीचे स्वतः संघ मालक आहेत विनोददादा पाटील आणि त्याचबरोबर अनंत पाटील. या दोन्ही संघांना देऊया हार्दिक शुभेच्छा. वळूया लगेच आपण समालोचन कक्षामध्ये. दुसऱ्या सत्रामध्ये बघायचा धावसंख्येचा पाठलाग इथे पूर्ण होईल का, की 65 धावा पुरेशा आहेत RA11 खार्डी संघाला त्या डिफेंड करण्यासाठी आणि अंतिम फेरीमध्ये पोहोचण्यासाठी. ऐकूया कॉमेंट्री बॉक्समधून आवाज कुणाल दाते यांचा. धन्यवाद. धन्यवाद प्रसादजी परब. 30 चेंडू आणि 65 धावा करायचे. सध्या आपल्याला ऑन स्क्रीन पाहायला मिळतोय मयूर वाघमारे देवतचा, तो इनॅक्शन असणार आहे, आणि संकेत पाटील मुरबीचा. हे 2 खेळाडू नेक्स्ट मॅचमध्ये इनॅक्शन असेल, परंतु सध्या पहा विनोदजी रतन पाटील साहेब प्रत्येक प्रेक्षकांपर्यंत जात आहेत. त्यांना तिथे कुपन दिले जात आहेत, त्यांच्याबरोबर सेल्फीज घेतले जात आहेत आणि त्यांच्याबरोबर योगेश पाटील, अनंत पाटील, जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटेचे अध्यक्ष रंगनाथजी चौधरी, राजेश पाटील तिथे आहेत. तमाम फौज त्यांची, त्याच्यामध्ये प्रफुल्ल पाटील हे देखील आपल्याला पाहायला मिळतात. अंकलेश काळन देखील आहेत. दिगंबर काळन तिथे आहेत. अंकलेश काळन, दिगंबर काळन तिथे आहेत. इंद्रजित काळन ज्यांनी ही खेळपट्टी बरोबरच एक ग्राउंड आपण पाहतो मेंटेन करण्यामागे सर्वात महत्त्वाची भूमिका पार पाडली. देवा भंडारी, दुर्वेश काळन, बंटी काळन, ओमकार पावशे, मंथन काळन, शिवाजी काळन, चेतन मात्रे नांदिवली, राम माळी, नरेश पाटील तिथे आहेत. राजेश भोईर तिथे आहेत. पद्माकर भोईर तिथे आहेत. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हे कुपन दिले जातात. प्रेक्षक मायबाप जे केंद्रबिंदू आहेत या स्पर्धेचे, त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. आणि मगाशी माहिती दिली आहे विनोद दादांनी की कमिटी जे मेंबर आहेत त्यांचं जर कोणाचं कुपन टाकलेलं असेल तर ते डिस्क्वालिफाय करण्यात येईल. त्याच्यामुळे जे व्यासपीठावर आहेत कमिटी मेंबर आहेत, ज्यांनी निळ्या रंगाची टी शर्ट घातली आहेत, त्यांना कोणतंच बक्षीस इथे मिळणार नाही, परंतु कॉमेंटेटरसाठी आहे असं सांगितलंय मगाशीच, जे आपल्याला मिळू शकतं. 30 बॉल आणि 65 धावा, 30 चेंडू आणि 65 धावा हे समीकरण आहे. प्रत्येकापर्यंत पोहोचत असताना जय दुर्गा क्रिकेट संघ काटई चे हे सर्वच पदाधिकारी, आयोजक, संयोजक
कॅप्टन उस्मान पटेल यांनी संपर्क साधायचा आहे. पंच 2 मिनिटं थांबायचं फक्त.
चला सामना सुरू करा. पासष्ट धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 65 टू विन. 65 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग. ऑन साइडला पहिलाच बॉल गॅप मध्ये चाललाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने जोपर्यंत बॉल जाईल तोपर्यंत 2 धावा इथे ऍड होतील. रनिंग बिटवीन द विकेट खूपच चांगली पाहायला मिळाली. पहिल्याच बॉलवर मनगडाचा फटका इथे सजवत असताना फरदीन काझी लवचिक प्लेयर आहे, फ्लेक्झिबल, चांगला खेळ करत आलाय. 13ची सरासरी गाठायची, 65 धावा करायचे त्या मॅच मध्ये. 65 लक्ष मोठं आहे. हा बॉल लेग स्टंपवर यष्टया उद्ध्वस्त करत असताना फलंदाज बाद होतोय. फरदीन काझी बॅक टू द पेव्हलियन. आशू खानला मिळतंय पहिलं यश. इथे फरदीनला यष्ट्यांचा वेध घेतला. लेग स्टंपवर हा बॉल आदळला आणि पहिली विकेट गमावली आहे शांतिरत्न 11 डोंबिवली या संघाने. बन्नाट पेस इथे दाखवत असताना आशू खान पहिली विकेट इथे मिळवली आहे शांतिरत्न 11 डोंबिवलीची. दुसऱ्या बाजूला संघ खेळत असताना आर्या 11 खार्डी. 65 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 65 टू विन. 65 धावा या पुरेशा ठरतील का हे पाहायचंय. दुसऱ्या बाजूला स्टारकास्ट आहे बॅटिंग मध्ये. सुमित ढेकले अजूनही मैदानामध्ये खेळतोय. प्रदीप पाटीलच्या बरोबरीने आता मैदानामध्ये खेळ करावा लागेल. लक्ष 65. सेमी फायनलचा सामना खुल्या गटातला. स्पर्धेमध्ये खुल्या गटामध्ये देखील पारितोषिक आहे. शहरी संघासाठी 5 लाख रुपये प्रथम, 2.5 लाख रुपये द्वितीय, तृतीय पारितोषिक असेल 1,50,000 रुपये रोख व आकर्षक स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक. जो संघ जिंकेल तो फायनल मध्ये प्रवेश करेल आणि प्रवीण 11 खारघरच्या विरुद्ध खेळताना दिसेल. यावेळेला बॅटची कडा घेतली. आणखीन एक विकेट इथे मिळू शकते. विकेट कीपर खाली येतोय. बॅक टू बॅक 2 धक्के इथे देत असताना आशू खान पहिल्याच ओव्हर मध्ये फलंदाज बाद होतोय. इथे प्रदीप पाटील. महत्वाची विकेट. दुसरा धक्का इथे दिला आशू खानने. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. फलंदाज प्रदीप पाटील गोल्डन डकचा शिकार ठरत असताना आल्या पावली परत पाठवले प्रदीपला आशू खानने. चांगली गोलंदाजी करत असताना आशू खान, वेग प्रचंड मोठा आहे त्याच्याकडे, व्हेरिएशन आहे गोलंदाजीमध्ये आणि 2 धक्के इथे दिलेले आहेत आशू खानने. प्रथमेश ठाकरे नवीन फलंदाज आता मैदानामध्ये दाखल होतोय. सुमित ढेकलेच्या बरोबरीने खेळावं लागेल. पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. सामना असं नाहीये की इथेच संपलाय. या टीमकडे फलंदाजीमध्ये खोली आहे, परंतु एकेरी दुहेरी धावा घ्याव्या लागतील. पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. नुकत्याच झालेल्या कासारडे येथे झालेल्या स्पर्धेमध्ये शतक ठोकले 26 बॉलमध्ये प्रथमेशने. आल्या आल्या स्वीप केलाय. मागे बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. एक इम्प्रोवायझिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. कलात्मक फटका. धावा मिळतील 4. येतोय चौकार. धावा झाल्या 6 धावा फलकावर लागल्यात. 65 धावांचं लक्ष आहे. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक प्रथमेश ठाकरेच्या बॅटमधून. वारेटचा प्रथमेश ठाकरे महत्वाची भूमिका इथे पार पाडू शकेल का हा प्रश्न आहे. सुमित ढेकलेच्या बरोबरीने त्याला पार्टनरशिप करावी लागेल. सामना संपलेला नाहीये. या स्पर्धेचे शिल्पकार विनोद रतन पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत.
त्याचबरोबर विजयदादा देखील तिथे उपस्थित आहे. झेल इथे सोडलाय. पहिल्याच ओव्हरमध्ये जीवदान मिळालंय प्रथमेश ठाकरेला. या जीवदानाचा नक्की तो फायदा उचलताना दिसताना आपल्याला पाहायला मिळू शकतो. ॲक्शन रिप्ले. बॉल पडल्यानंतर चांगलीच उसळी प्राप्त केली. शाहिद पहिले सेलिब्रेट करण्यासाठी गेला होता. बॉल जसा हातात येतोय तसाच वर त्याला उडवायचा होता, परंतु तसं झालेलं नाहीये. विजयजी रतन पाटील साहेब आणि त्याचबरोबर विनोदजी रतन पाटील साहेब सध्या आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. दोन बंधूंची जोडी या स्पर्धेचे हे शिल्पकार आहेत. पुढचा बॉल आशूचा कमी गतीने टाकलेला बॉल होता. बरोबर दिशा दिली. डीप मध्ये फिल्डर येत आहे. शेवटच्या क्षणाला बॉल आतमध्ये ढकललाय. श्रेयश कदम तिथे होता तोपर्यंत 2 धावा प्रथमेशला मिळतील. या 2 धावा महत्वाच्या वाचवल्या तिथे श्रेयशने. पहिलं षटक इथे संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत स्कोर बोर्डवर. पॉवर प्ले मध्ये 8. आता 24 बॉल मध्ये 57 धावांची आवश्यकता आहे टीम शांतीरत्न 11 डोंबिवलीला. एक धगधगती सुरुवात आपण बघतोय की आशू खानने पहिलं षटक टाकलं. 2 विकेट्स काढल्या. दोन्ही आघाडीचे फलंदाज आपण बघतोय. तमूद परतले. फरदीन काझीचा अक्षरशः त्रिफळा उद्ध्वस्त केला. 2 धावांवर तो फरदीन काझीची विकेट काढली. त्यानंतर आपण बघितलं की फलंदाज प्रदीप सुद्धा पुढच्या चेंडूवर लगेच बाद झाला. चौकार आल्याला आपण बघितलं की थोडंसं प्रेशर पूर्णपणे रिलीफ केलं. प्रथमेश ठाकरे मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर तो वैयक्तिक 3 चेंडू 6वर खेळतोय. त्यामुळे ही चांगली बाब आहे. आणि सगळ्यात माझी गोष्ट काय की माझा प्रथमेशचा जो झेल उडाला होता तो झेल शाहीद शेखने ड्रॉप केला. त्यामुळे त्याचं मिळालं तर त्याला जीवदान आहे. त्या जीवदानात त्याला फायदा उचलून चांगली बॅटिंग करावी लागेल. चांगलं लक्ष इथे गाठावं लागेल. धावसंख्या आपण बघतोय सध्या करंटली एका षटकाच्या अखेरीस 8 धावा धावफलकावर आहेत आणि 2 गडी गमावलेत बॅटिंग करत असताना शांतीरत्न 11 डोंबिवली या संघाने. 24 बॉल आणि 57 धावांची आवश्यकता. मॅच ऑन. सामना कमालीचा रंगेल. प्रचंड गर्दी आता प्रेक्षकांची आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक स्टँडमध्ये प्रेक्षक मोठ्या संख्येने आलेले आहेत. त्या सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. एक वेगळं ॲटमॉस्फिअर पाहायला मिळते आणि त्याच्या मागे हे उद्गाते आहेत या स्पर्धेचे. यांची ही स्पर्धा तुम्ही पाहताय. 57 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 24 बॉलमध्ये. मोहम्मद रियाज गोलंदाजीसाठी. पहिल्या दिवशी ज्या वेळेला आला गोलंदाजी चांगलीच केली होती मोहम्मद रियाजने. चोवीस बॉल आणि 57 धावांची आवश्यकता. सेमी फायनलची लढत तुम्ही पाहताय. शहरी गटातली, खुल्या गटातली जो संघ जिंकेल तो प्रवीण 11 खारघरच्या विरुद्ध खेळताना दिसेल. आणि आता सुमित ढेकलेवर संपूर्ण विश्वास. दारोमदार या टीमचा नेता, दिशादर्शक, तारणहार सध्या तोच आहे. त्याच्या बॅटमधून धावा पाहिजे संघाला. शांतीरत्न 11 डोंबिवलीला लक्ष आहे या मॅचमध्ये सामना जिंकण्यासाठी. 65 धावा झाल्यात. 8. 2 फलंदाज बाद. सुमित ढेकले स्ट्रायकिंग एंडला. मोहम्मद रियाजचा हा बॉल हवेत खेळलाय. डीप मध्ये फिल्डर येतोय. मिडविकेट काउ कॉर्नर रिजन मध्ये. जजमेंट चांगलं आहे. सुमित ढेकले आउट. विश्वनाथ जाधवने सुप्रीमो ट्रॉफीची कार जिंकली आहे. त्याच्या आयुष्यामध्ये सर्वोत्तम कामगिरी त्याची तिथे राहिली एअर इंडिया ग्राउंडवर. तोच विश्वनाथ मैदानाच्या आतमध्ये एक होतकरू खेळाडू आहे, परंतु धावा कराव्या लागतील. 8-3 अशी परिस्थिती आहे शांतीरत्न 11 डोंबिवली या संघाची. सेमीफायनलचा हा सामना जो संघ जिंकेल तो थेट फायनलमध्ये प्रवेश करेल आणि तो खेळताना दिसेल प्रवीण 11 खारघरच्या विरुद्ध. आठ धावा, 3 फलंदाज बाद. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपलाय. सेकंड ओव्हरचा खेळ सध्या प्रगतीपथावर. मोहम्मद रियाज गोलंदाजीसाठी. त्याच्या समोर आहे धानिवचा विश्वनाथ आणि प्रथमेश ठाकरे नॉन स्ट्रायकिंग एंडला. एक वेगवान बॉल होता. फुल टॉस होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता,
परंतु एक धाव तिथे मिळताना दिसेल. बॅटला ब्रश झाला, त्यानंतर शरीराचा वेध घेतला. या बॉलने सिंगल मिळते विश्वनाथला, त्याचं खातं उघडलं जात आहे. टीमची धावसंख्या सिंगलच्या जोरावर आत्तापर्यंत 9. 9ला 3. 65 धावा करायच्या आहेत. या 65 पर्यंत पोहोचायचं असेल तर एक पार्टनरशिप बिल्ड होणं गरजेचं आहे. दोन्ही राईट हँडेड बॅटर मैदानामध्ये खेळत असताना प्रथमेश सध्या स्ट्रायकिंग एंडला, मोहम्मद रियाज बॉलिंग मार्कवर. सेमीफायनलची ही मॅच जो संघ जिंकेल तो फायनलमध्ये प्रवेश करेल. पहिलेच मन बनवलंय, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, मन बनवून मारलेला फटका, मागचा पाय वाकवत असताना बॉलला पाठवलंय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने, तिथे बॉल अडवलाय. तोपर्यंत धावा इथे 2 मिळताना दिसतील. हे कलात्मक फटके मारण्यासाठी प्रथमेश ठाकरे जाणला जातो. जोखीम आहे परंतु धावा मिळताना दिसतात, रिझल्ट येतोय, हे मात्र महत्वाचं. तीन बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 11. 9 बॉलच्या समाप्तीनंतर प्रथमेश ठाकरे सध्या स्ट्रायकिंग एंडला, मोहम्मद रियाज. यावेळेला एक चांगला फटका पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने डीपमधून फिल्डर येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, तोपर्यंत 2 धावा नाही रोखू शकणार. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे, फिल्डिंग देखील चांगली होते. भावेश शेलार तिथे होता, चांगलं क्षेत्ररक्षण. कोच देखील आहे तो, त्याची स्वतःची एक क्रिकेट अकॅडमी आहे, त्याच्यामध्ये कोचिंगची भूमिका देखील तो पार पाडत असतो. त्याच्याकडून क्षेत्ररक्षण अपेक्षित आहे, चांगलं क्षेत्ररक्षण त्याने केलं. 2 धावा मिळतात प्रथमेशला. हेलिकॉप्टर स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली, विकेट कीपरच्या हातामध्ये बॉल विसावतोय. फलंदाज प्रथमेश ठाकरे आउट. चुकीचा मंदार, 166चा स्ट्राईक रेट राहिला. 6 बॉलमध्ये 10 केल्या प्रथमेशने. आणि आता इथे एक चुकीचा फटका निवडला. हेलिकॉप्टर स्ट्रोक, बॅटची कडा घेतली, विकेट कीपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. पप्पू सोनारेने खूप चांगला झेल इथे टिपलाय आणि चौथा धक्का बसलाय शांतिरत्न 11ला. मोहम्मद चांगली बॉलिंग करत असताना 2 महत्वाच्या विकेट त्यांनी या ओव्हरमध्ये देखील घेतल्यात. शेवटचा बॉल शिल्लक. टीमची धावसंख्या 13ला 4. नवीन फलंदाज मंदार गुरव, बंड्या काळा चौकीचा. शेवटचा बॉल या षटकातला, लास्ट बॉल या ओव्हरचा. शेवटचा बॉल देखील परफेक्ट. यॉर्कर, त्याला चॉप करण्याचा प्रयत्न, मागे चाललाय, फाईन लेगला फिल्डर, बॉल अडवेल. तोपर्यंत ओव्हरची होते समाप्ती. ओव्हर नंबर 2चा खेळ इथे संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर शांतिरत्न 11 डोंबिवली या टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 14ला 4. परशी थोडीशी बिकटच आपण बघतोय की शास्त्रीय डोंबिवली संघाची 14 धावा, धावलकर 4 गडी बाद झालेत. इक्वेशन जे उरले आता मात्र 18 चेंडूत करायचे त्या 51 धावा, म्हणजे प्रतिषटकामागे करायचे तर 17 धावा. अशा मुमेंटला आपण बघतो की आघाडीचे सर्व फलंदाज आपण बघितले तंबूत परतलेत. फरदीन तंबूत परतला 2 धावींवर, तो बाद झाला. सुमित ढेकळे 0वर बाद झाला. त्यानंतर प्रदीप पाटील सुद्धा 0वर बाद झाला. प्रथमेश ठाकरेंनी थोडाफार प्रयत्न केला प्रतिकार करण्याचा, त्याने वैयक्तिक 10 धावा कुठल्या आपल्या संघासाठी. एकमेव फलंदाज राहिला, त्याने दुहेरी अंक धावसंख्या कुठली. त्यानंतर विश्वनाथ जाधव खेळतोय वैयक्तिक 1वर आणि मंदार गुरु त्याच्यासोबत आता उतरल्या मैदानाच्या आतमध्ये, तो सुद्धा खेळतोय वैयक्तिक 1वर. या दोघांमध्ये एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप होणं गरजेचं आहे 5व्या विकेटसाठी, आणि ती पार्टनरशिप या संघाला मात्र शेवटच्या टप्प्यापर्यंत घेऊन जाईल. इव्हन फक्त पार्टनरशिप बिल्डअप करायची नाही आहे, तर आता प्रेशर बनवावं लागेल. बॅटिंग करताना चांगले मोठे फटके मारावे लागतील, तरच तुम्ही सामन्यामध्ये कमबॅक करू शकता. 18 चेंडू शिल्लक आहेत, 51ची गरज आहे. पुन्हा आता बॉलिंग मार्कवर सज्ज होईल तो गोलंदाज सेकंड स्पेलमध्ये आशू खान. फार एंडकडून आशू खान गोलंदाजी मार्कवर उंबारली. विलेज एंडकडून 65 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. मैदानामध्ये मंदार आहे, या खेळाडूकडे क्षमता आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये बॉल दूर मारण्याची. आशू खान गोलंदाजी मार्कवर. नॉन स्ट्रायकिंग एंडला विश्वनाथ, स्ट्रायकिंग एंडला फलंदाज मंदार गुरव, बंड्या.
फुलरलेनचा बॉल होता, फ्लिक केलाय मनगडाच्या सायाने. थोड्याच वेळात उरणचे प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते राजाराम पाटील यांचे इथे आगमन होणार आहे. आपल्या आगरी समाजाप्रती नेहमीच निष्ठेने काम करणारे हे तळपदार असं व्यक्तिमत्व राजारामजी पाटील यांचं थोड्याच वेळामध्ये इथे आगमन होणार आहे. 17 बॉल आणि 50 धावांची आवश्यकता. 17 चेंडू 50 धावा. आशू खानला सन्मान दिला, हलक्या हाताने ढकलला. आता धानीवचा फलंदाज विश्वनाथ मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर आशूचा. लेग स्टंपवर जाऊन धडकला. बरोबर ज्या वेळेला फरदीन काझीला बाद केलं होतं तोच बॉल टाकला होता आणि इथे देखील आपण पाहतो विश्वनाथला बाद करत असताना तोच बॉल डिलिव्हर्ड केलाय आशू खानने. इवन पहिल्या षटकात सुद्धा आता आशूने पत्र खूप चांगला इम्प्रेस केलं, खूप चांगली गोलंदाजी केली. 8 धावा खर्च करून 2 विकेट त्याने काढल्या होत्या. इथे सुद्धा आपण बघतो की आर्यलन खार्डी संघाच्या माध्यमातून तो सेकंड स्पेलमध्ये आलाय आणि पहिल्याच चेंडू आपण एकदा निश्चित बघितली बंड्याकडून म्हणजे मंदार गुडव करून. पण पुढच्या चेंडू आपण बघितलं की विश्वनाथ जाधवला सुद्धा तिथे मात्र त्याने लगेच पाठवून दिलं तंबूच्या आश्रयाला. 5 विकेट आतापर्यंत आपण बघतो की शांतरत्न 11 डोंबिवली या संघाने गमावलेले आहेत. धावसंख्या 15 आहे. बॅटिंगसाठी उतरला आहे तो म्हणजेच अख्तर शेख 7व्या क्रमांकावर. आणि बघायचं आहे आता मात्र पार्टनरशिप इथे मात्र बिल्डअप होणार का मंदार आणि त्याचबरोबर अख्तरमध्ये. अख्तर उर्फ अक्कू मैदानाच्या आतमध्ये पंचाकडून गाठ घेत असताना एक महत्त्वपूर्ण खेळाडू आहे. 15ला 5 अशी परिस्थिती, विपरीत परिस्थिती. सध्या शांतिरत्न 11 डोंबिवली या संघाची सेमी फायनलची लढत. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद. आशूचा हा बॉल स्क्वेअर ड्राईव्ह करायचा होता, पुन्हा एकदा फुलर लेनचा होता. रनआउटची संधी आहे. बॅकअप देत असताना एक धाव इथे मिळते. अक्कूचं खातं उघडलं जाते. सिंगलने टीमची धावसंख्या 16. 15 बॉल आणि 49 धावा. हे जे 3 बॉल आहेत हे खूप महत्वाचे आहेत. या 3 बॉलवर एखादा मोठा फटका पाहिजे, मॅच मध्ये राहतील. शांतिरत्न 11 डोंबिवली आशूच्या विरुद्ध. आशू खान यावेळेला फटका हवेत खेळलाय. टायमिंग पाहावं लागेल. डीप मध्ये फिल्डर आहेत. जज करत असताना एक चांगला झेल तिथे टिपलाय. फलंदाज बाद होतोय. 6वी विकेट गमावली शांतिरत्न 11ने आणि आउट होतोय मंदार गुरव. नवीन बॅटर अमीर दाफेदार. 4 बॉल झालेत. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. अमीर दाफेदार नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. सोळा धावा फलकावर लागल्या. 16 लॉस ऑफ 6 विकेट. आशू खान पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा यॉर्करचा प्रयत्न हलक्या हाताने फ्लिक केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव इथे मिळेल. सिंगलने खातं उघडले अमीर दाफेदारचं. टीमची धावसंख्या 17. लास्ट बॉल या ओव्हरचा. 4 विकेट घेतल्यात आशू खानने. या मॅच मध्ये 11 धावा खर्च करत असताना 5 पर तो पूर्ण करतोय का. त्याच्यासमोर लेफ्टी बॅटर अख्तर अक्कू.
2 ओव्हरमध्ये पॉवर प्लेमध्ये 30 केल्या होत्या पहिल्या डावात. ते एक चांगली उसळी प्राप्त केली आहे. बॉल चाललाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने. 4 धावा मिळतील. चौकाराच्या मदतीने पॉवर प्ले संपल्यानंतर आता आपण पाहतोय हे तिसरं षटक देखील आता संपुष्टात येते आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत स्कोर बोर्डवर 21. चेक. काही महत्त्वाचे सन्मान आपण स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2024च्या निमित्ताने करतोय, ज्यांनी या स्पर्धेसाठी विशेष योगदान केलेली ही सर्व मंडळी. त्यामध्ये आपण ड्रीम मेकर्स डान्स अकॅडमी आदरणीय श्याम पाटील साहेब यांची अकादमीचे जे कलाकार आहेत, श्याम पाटील साहेब स्वतः इथे उपस्थित असतील तर त्यांना विनंती आहे की आपण मंचाच्या दिशेने यावं. पाहुण्यांचे ते आगबड होत आहे. उरणचे सहर्ष आणि प्रसिद्ध सहर्ष सामाजिक स्वागत. कार्यकर्ते आदरणीय राजाराम पाटील साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत. आपल्या आगरी कोळी समाजासाठी नेहमीच हिरिरीने अनेक समाज आंदोलनात भाग घेणारे राजाराम पाटील साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही या स्पर्धेमध्ये स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरीमध्ये दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरीमध्ये राजाराम पाटील साहेब आपलं सहर्ष स्वागत करतो. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. खूप खूप स्वागत. नृत्य ड्रीम मेकर्स डान्स अकॅडमीचे सर्व कलाकार, त्याचबरोबर श्याम पाटील साहेब आपण मंचाच्या दिशेने यायचे. त्याचबरोबर DJ हंस DJचे आदरणीय चंद्रकांतजी फुटाणे आपणास देखील विनंती की आपण मंचाच्या दिशेने यावं. मंडप डेकोरेटर्स आदरणीय प्रवीणजी भोईर साहेब खार्डीचे आपणास विनंती की आपण मंचाच्या दिशेने यावं. ग्राउंड स्टाफ, पीच क्युरेटर अर्थातच नरेशजी म्हात्रे, आपण केलेली मेहनत त्याबद्दल आपला इथे सत्कार करण्यात येईल. आपण मंचाच्या दिशेने यावं. फ्लेक्सचे जे आयोजन केलेलं आहे, बालाजी फ्लेक्स, सन्माननीय अजिंक्यजी जाधव, बालाजी प्रिंटिंगचे अजिंक्यजी जाधव आपणास विनंती की आपण मंचाच्या दिशेने यावं. पंच कमिटीचे जय पवार आणि त्यांचे साथीदार जे सामना करत नसतील त्याने मंचाच्या दिशेने यावं. त्याचबरोबरीने तुतारी वादक गुरव बंधू या मंचावरतीच उपस्थित आहेत. सर्व मंडळींना विनंती आहे की आपण मंचाच्या दिशेने यावं. फैजल आलाय गोलंदाजीसाठी आणि फैजलने देखील इथे पहिली विकेट घेतली आहे. पहिल्याच बॉलवर पुल करण्याच्या प्रयत्नामध्ये अमीर दाफेदार आउट. अमीर दाफेदार आउट होतोय. नवीन फलंदाज इम्रोज फलंदाजीसाठी दाखल होईल. आणि असं नाहीये की इम्रोज फलंदाजी करत नाही, त्याने देखील चांगली फलंदाजी केली आहे नजीमुल्ला ट्रॉफीमध्ये दादोजी कोंडदेव स्टेडियमच्या दरम्यान. 21-7 अशी परिस्थिती आहे. इम्रोज आणि अख्तर ही जोडी आता सध्या मैदानामध्ये, एक महागिरीचा तर एक राबोडीचा. हा बॉल थोडासा पायावर पिचिंग करण्याचा प्रयत्न होता. अंपायरचा सिग्नल येतो वाईड बॉल, एक्स्ट्रा रन मिळेल. अवांतरच्या स्वरूपात धावेमध्ये भर पडत असताना टीमची धावसंख्या वाढते. धावा झाल्यात 22, 22, 65. त्या लक्ष्याचा पाठलाग करायचा होता, परंतु फलंदाजांनी थोडंसं निराश केले आज. फरदीन काझी, सुमित ढेकले लवकर बाद झाले. एक्स्ट्रा कव्हरला बॉल उडवलाय. फिल्डर आहे डीप मध्ये, जात आहेत बॉल पर्यंत. आणखीन एक विकेट गमावली आहे. फलंदाज आउट इम्रोज खान. श्याम पाटील यांची ड्रीम मेकर्स डान्स अकॅडमी आणि त्यांचे हे नृत्य कलाकार. चांगला डान्स आपल्याला पाहायला मिळाला. 22-8 अशी परिस्थिती आहे.
या सेमी फायनलच्या मॅचमध्ये जो संघ जिंकेल तो फायनलमध्ये प्रवेश करेल आणि फायनल होईल प्रवीण 11 खारघरच्या विरुद्ध. बावीसला 8 फलंदाज बाद. सलीम आला आता नवीन फलंदाज. सलीम शापूर फाईन लेगला फिल्डर आहेत. तोपर्यंत एक धाव इथे पूर्ण केली जाईल. लेग बायचा इशारा. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या 23. तीन 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा झाल्या 23. 8 फलंदाज बाद. पुन्हा एकदा फैजल राऊंड विकेट. चांगला बॉल ऑन साइडला बॅट आणि पायाच्या मध्ये होता. बरोबर दिशा दिली आहे. एक धाव इथे मिळवतोय. अक्कू सलीम येईल स्ट्रायकिंग एंडला. टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा झालेल्या स्कोर बोर्डवर 24. आता 8 बॉल आणि 41 धावांची आवश्यकता असेल. 8 चेंडू 41 धावा. पुढचा बॉल. ओ परफेक्ट यॉर्कर. बॅटच उचलू दिलेली नाहीये चांगल्या टप्प्यावर. सर्व फायनलमध्ये दाखल झालेले संघ त्यांनी सर्वांनी आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर यायचं. रॅली आपली निघणार आहे त्याच्यासाठी त्याची तयारी करण्यात येते. त्याच्यामुळे लगेचच आपल्याला सर्व जे फायनलमध्ये खेळणारे संघ आहेत त्यांनी आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर येऊन थांबायचे. तुमची एक रॅली होईल. त्याच्यानंतर फायनल सुरू होतील. त्याच्यामुळे त्या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी सर्वच्या सर्व संघ वाकण वडवली. हॅलो. मंडप डेकोरेटर्स आमचे प्रवीण भोरी साहेब. खार्डीचे सन्माननीय प्रवीणजी भोरी साहेब. आता जी आपण मुख्य मंचाच्या दिशेने यायचंय. आता जी रॅली होणार आहे त्याच रॅलीच्या दरम्यान कूलर आणि त्याचबरोबर एक सायकलचा ड्रॉ केला जाणार आहे. त्याच्यामुळे प्रेक्षकांनी कुठेही जाऊ नका. आदरणीय विनोददादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण प्रवीणजी भोईर ज्यांनी संपूर्ण मंडप डेकोरेटरचं काम केलं. खूप छान दादा तुम्ही काम केलं. या स्पर्धेमध्ये तुमचं योगदान सर्वाधिक महत्त्वाचं ठरलं. आपला इथे सन्मान करण्यात येत आहे. सन्माननीय प्रवीणजी भोईर साहेबांचा सत्कार इथे संपन्न होतोय. आदरणीय विनोददादा पाटील यांच्या शुभ हस्ते. ज्या खेळपट्टीवरती तब्बल 11 दिवस स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचा खेळ आपण पाहिला. इतकी छान खेळपट्टी ज्यांनी बनवलेली आहे. आमचे पिच क्युरेटर आदरणीय नरेशजी म्हात्रे साहेबांचा देखील इथे सन्मान करण्यात येईल. नरेशजी म्हात्रे आणि त्याचबरोबर त्यांची संपूर्ण टीमला विनंती आहे की हा सत्कार स्वीकारण्यासाठी आपण यावं. नरेशजी म्हात्रे आणि त्याचबरोबर त्यांच्या संपूर्ण टीमला विनंती आहे की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण यावं. इतकी छान खेळपट्टी बनवली की अजून इथून पुढे जरी 10 ते 12 दिवस या खेळपट्टीवरती खेळ चालला तरीसुद्धा काहीही चिंता होणार नाही. आणि आदरणीय विनोददादांच्या शुभ हस्ते आदरणीय नरेशजी म्हात्रे साहेब तुमचं इथे स्वागत करण्यात येत आहे. चला सगळेच्या हा सगळे सत्कार- टीम्स फायनल मध्ये खेळणारे लवकरात लवकर आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर यायचंय. खूप खूप धन्यवाद. तुमचं योगदान या स्पर्धेसाठी अतिशय महत्त्वाचं आहे नरेशजी म्हात्रे. आणि आपला सत्कार या मुख्य मंचावरती या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय विनोददादा पाटील यांच्या शुभ हस्ते या संपूर्ण टीमचं स्वागत इथे करण्यात येत आहे. खेळपट्टी फार महत्त्वाची आहे. या कानपोली खेळाचा बुलबुल. गाभा आहे. या खेळाचा आत्मा आहे खेळपट्टी म्हणजे. आणि या खेळपट्टीचे आमचे पिच क्युरेटर आणि त्यांचा संपूर्ण ग्राउंड स्टाफ त्यांची टीम सत्कार येथे संपन्न होतोय आदरणीय विनोददादांच्या शुभ हस्ते. सर्वच्या सर्व टीम ज्या फायनलमध्ये खेळतात बुर्दुल कानपोली या दोन्ही टीमने इथे यायचंय. वाकळण वडवली आपण देखील लवकरात लवकर या. 40+ दोन्ही संघ आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर येऊन थांबायचंय. खुल्या गटातला प्रवीण 11 खारघर भूषण आपल्याला संपूर्ण संघ घेऊन आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर संपर्क साधायचा आहे. लगेचच एक रॅली निघेल. तुमची मिरवणूक निघेल. जे संघ फायनलमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्याच रॅलीच्या दरम्यान प्रेक्षकांसाठी ड्रॉ केला जाईल सायकल
आणि त्याचबरोबर एक कूलर त्याच्यामध्ये तुम्हाला प्राप्त होईल. एके प्रोफेशनलचे मेकअप आर्टिस्ट आकाश फुटाणे या ठिकाणी उपस्थित आहेत. आकाशजी फुटाणे यांचा देखील सन्मान इथे संपन्न होईल. 2 विकेट घेतल्यात. कृष्णाने ऑल आउट झालाय संघ शांतिरत्न डोंबिवली आणि या स्पर्धेच्या फायनल मध्ये दाखल आकाश झालाय संघ फुटाणे. RA11 खार्डी. आपला इथे सत्कार इथे होतोय आदरणीय विनोद दादांच्या शुभ हस्ते. चला आपलं- उस्मान आपला संघ घेऊन या लगेचच. RA11 खार्डी आकाश निळजे संघ. फुटाणे यांचा सन्मान इथे संपन्न होतोय. सन्माननीय अजिंक्य जाधव साहेब बालाजी प्रिंटिंगचे ज्यांनी हे